एकूणच काय तर या बैठकीमध्ये राज ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगावरती चांगलीच प्रश्नांची सरबत्ती केलेली आहे आणि यानंतर शिष्टमंडळातर्फे निवडणूक अधिकाऱ्यांना एक निवेदनही देण्यात आलं। त्या निवेदनातील ठळक मुद्दे देखील आपण आता जाणून घेणार आहोत। तर ठळक मुद्दे नेमकं काय सांगतात त्यावरती एक नजर। तर निवेदनातील पहिला मुद्दा, महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुका लवकरच होणार आहेत। 2024च्या विधानसभेच्या निवडणुकांनंतर आयोगाच्या भूमिकेवर शंका उपस्थित झाली आहे। आयोग स्वायत्त आहे, मात्र प्रश्न वाढले आहेत। राजकीय पक्ष आणि जनता दोन्हींच्या मनामध्ये संभ्रम आणि संशय कायम आहे। संभ्रमावस्था दूर करण्यासाठी ठोस कृतीची गरज आहे। ते एकंदरीतच निवेदनातील मुद्दे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला। सर्व सविस्तर पाहिल्यानंतर आता थोडक्यामध्ये मनसे आणि महाविकास आघाडीच्या नेमक्या मागण्या काय आहेत ते अगदी थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत। तर मागण्या काय, 2024च्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावरती नावं वगळण्यात आलेली होती, त्यांची यादी आणि कारणं जाहीर करा। जुलै 2025 नंतरची मतदार यादी अद्याप प्रसिद्ध नाही, ती तातडीने उपलब्ध करावी। निवडणुकीआधी 18 वर्ष पूर्ण करणाऱ्यांना मतदानाचा हक्क द्यावा। दुबार मतदार नोंदणी काढण्यासाठी डुप्लिकेशन पद्धत वापरणं आवश्यक आहे। महापालिका निवडणुकींमध्ये व्हीव्हीपॅट वापर अनिवार्य करा। आणखी एक महत्त्वपूर्ण आणि अतिशय महत्त्वाची मागणी, तर व्हीव्हीपॅट पद्धत वापरता येणार नसल्यास प्रभाग पद्धतच रद्द करा, असा थेट मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे। तर बोगस मतदारांचा मुद्दा हा फक्त काही विरोधकांनीच लावून धरलेला आहे असं नाही, तर सत्ताधाऱ्यांनी देखील बोगस मतदारांच्या मुद्द्यावर